नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहत आहे DS न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. लग्नाची बोलणी करून तारीख निश्चितीनंतर माघारी परतणाऱ्या भावी नवरदेवावर काळं बोहल्यावर चढण्यापूर्वीच घाला घातल्याची घटना घडली आहे. मालमोटार आणि इको कारच्या भीषण अपघातामध्ये चालक तरुणासह एकाच कुटुंबातील तिघे अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नगर दौंड महामार्गावरील कोळगाव शिवारामध्ये मंगळवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान हा अपघात झालाय. चालक भावी नवरदेव नितीन कोकाटे राहणार काष्टी, गजानन जनार्दन पायधन दुर्पा गजानन पायधन आणि वैभव गजानन पायधन अशी मृतांची नावं आहेत. करण गजानन पायधन हा 13 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान पायधन कुटुंब हे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे ते कामाला होते. काष्टी येथील चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गावी गेले होते. अकोल्याहून सोमवारी रात्री ते चिंभळे येथे येण्यासाठी निघालेले होते. कोळगाव शिवारातील माऊली मंदिर परिसरामध्ये त्यांच्या कारला अपघात झालाय. दौंडहून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने मारुती इको कारला जोराची धडक दिली आहे. धडकेमध्ये ट्रकने इको कार जवळपास 50 फूट अंतर पुढे ढकलत नेली आहे. ट्रकचा बंपर कारमध्ये अडकल्यामुळे मृतदेह आत अडकून पडलेत. बेलवंडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कारमध्ये अडकून पडलेले मृतदेह उपस्थित तरुणांच्या मदतीने बाहेर काढले. 4ही जणांचे मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेले आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पसार झालाय. मात्र बेलवंडी पोलिसांनी नगर शिवारातून त्याला ताब्यात घेतलेला आहे. बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन कोकाटे आणि गजानन पायधन हे दोघे चिंभळे येथे एकत्र कामाला होते. गजानन पायधन यांच्या नात्यातील मुलीचे नितीनशी लग्न निश्चित करण्यात आलेलं होतं. लग्नाची बोलणी करण्यासाठी हे सर्वजण मळतूर येथे गेलेले होते. 22 एप्रिल ही विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र काळानंच त्या अगोदर हा घाला घातलाय.